चढून शाहिरीचा झाला, पूर्ण चढून शाहिरीचा झाला. आणि आज घेऊन लेखणीला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला मुक्कामी भातकुड गावाला पूर्ण चढून शाहिरीचा झाला. शाहीर कल्याण गातो राजमाता राजगडाला राजमाता राजगडाला 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 सकाळीच बसल्या उन्हाला वर पाहिलं किल्ले कोंढाण्याला बोलावून घेतलं महादेवाला मातेनं निरोप काही दिला तू जाऊ रायगडाला माझा निरोप सांग शिवाला. जर बसला असाल भोजनाला जर बसला असाल भोजनाला हात धुण्या यावं राजगडला यावं राजगडला महादेव गडावरती आला. महादेवाने महाराजांना मुजरा केला. प्रणाम केला राजाला प्रणाम केला राजाला. महादेव काय बोलला महादेव काय बोलला राजे आऊसाहेबांना बोलावलंय काहीतरी आऊसाहेबांचा निरोप असेल. महाराजांनी कृष्णा नावाच्या घोडीला खोडी घातलं आणि महाराज आऊसाहेबांच्या भेटीला निघाले. आणि मग प्रणाम केला मातेला मला तो किल्ला पाहिजे. आऊसाहेबांची इच्छा. एवढ्यात किल्ल्याच्या पायथ्या खालून 2-3 मावळे गडावर आले आणि या मावळ्यांनी प्रणाम केला मातेला प्रणाम केला मातेला शिवाजी राजाला. लोकोटा दिला हाताला लोकोटा दिला हाताला. पुढे सांगतो प्रकार काही झाला की रहा. महाराजांनी ते पत्र वाचलं. पत्रामध्ये लिहिलं होतं राजे श्री कबीर तुमच्या घरी शुभ कार्य रंगलेला आहे. बाळरायबाचं लग्न ठरलेलं आहे. अष्टमीचा मुहूर्त धरलेला आहे. आपण याल आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन कराल. आपला भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे. पत्रातला मजकूर संपला. राजे काही बोलले नाही. शेलार मामा म्हणत आहे शिवबा का बोलत नाही. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षता घेऊन आलेली आहे. अष्टमीचा मुहूर्त आहे यावं लागेल. राजे म्हणाले मला नाही येता येणार. का याच दिवशी किल्ले कोंढाणे वाचता टाकायचं वचन आम्ही आऊसाहेबाला दिलेलं आहे आणि एकदा दिलेलं वचन आम्ही मोडत नाही. तानाजीनं मुलाचं लग्न करावं. आम्ही जातीनं लढाईला जाऊ. हे शब्द ऐका. तानाजी म्हणत आहे राजे आम्ही असताना तुम्ही लढाईला जावं. मग आम्ही कशाला. कोणीच नाही. आधी लगीन कोंढाण्याचं नंदबाईबाचं हर 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 हर. प्रणाम केला राजाला तानाजी आला गावाला. दारात मांडव सजलेला. हळद लागली नवऱ्या मुलाला हळद लागली नवऱ्या मुलाला. यावेळी प्रकार काही झाला की रहा. तानाजीच्या बायकोला कळलं मावळे आलेले पण लग्नासाठी नाही लढाईला जाणार आहे. आणि लढाई हा
पण आपल्या पतीला काय म्हणत आहे? स्वामी, मी ऐकलं ते खरं का? काय ऐकलं तुम्ही? तुम्ही म्हणे लढाईला जाणार? अहो काय तुम्हाला कळतंय का? 4 दिवसा लग्न आलेलं आहे, नक्षत्रासारखी मुलगी आहे. एवढं लग्न पार पाडा आणि नंतर जागी तुमची नेहमीचीच लढाई आहे. मराठ्यांना घरी संकटात असताना लग्नात बरबाद मिळवण्यात शोभामध्ये काही कपडे आणा. तानाजीच्या बायकोनं कपडे आणून दिले. तानाजीनं पोशाख केला, कुमकुम तिलक केला. रणांगणावर जाणाऱ्या पतीला ती ओवाळायला लागली आणि ओवाळत असताना अचानक ताटाने निरंजनी दिसली. कुंकवाचा खरंजा जमिनीवरती कोसळला. स्वामी, तुम्ही नका हो लढाईला जाऊ. तुम्हाला ओवाळत असताना ताटाची निरंजनी दिसली, कुंकवाचा खरंजा जमिनीवरती कोसळला. अपशकुन आहे स्वामी, तुम्ही लढाईला जाऊ नका. नेहमीच अमर नसतो, त्याला एक दिवस मृत्यू ठरलेला आहे. तुला भीती वाटते ना? तानाजीने आपल्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि सांगितलं, जर मी परत आलो तरच तुझ्या कपाळाला कुंकू लाव. येतो मी. सूर्याजी, मामा, हरे हरे. तानाजी वीर चालला. करून घेतलं पोळ्याला.